अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. बज्म-ए-इम्दादिया संचलित MIA KG अँड प्रायमरी स्कूल व MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड या प्रशालेच्या प्रगतीचा चढता आलेख. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, निसर्ग सौंदर्यानं नटलेलं शहर म्हणजे आपलं शहर, खेड शहर. शहर जरी छोटं असलं तरी आजूबाजूला वसलेल्या गावांना विविध सोयीसुविधा पुरविण्याचे कार्य खेड शहर अत्यंत समर्थपणे करीत आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. तसेच ज्ञान माणसाचे व्यक्तिमत्व फुलविते. हे ज्ञानामृत ज्या ठिकाणी उत्तमरित्या प्राप्त होते ते पवित्र संस्कार केंद्र म्हणजे शाळा. शाळेविषयी प्रेम व्यक्त करताना कवी केशव कुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे म्हणतात, ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा. मुलींची सुरक्षितता तसेच तिला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करणे ही काळाची गरज आहे. मुलगी शिकली प्रगती झाली या उक्तीप्रमाणे मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. स्त्री कुटुंबाचा आस आहे, कारण सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगलं वागणं, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. त्यामुळे या मुलींसाठी स्वतंत्र शाळा असावी या उदात्त हेतूनेच बज्म-ए-इम्दादिया या शैक्षणिक संस्थेचा उदय झाला आणि खऱ्या अर्थाने या शाळेच्या खडतर प्रवासाला आरंभ झाला. पुढे संस्थाध्यक्ष माननीय ARD खतीब यांच्या कल्पनेतून साकारलेली व त्यांचे सहकारी माननीय अब्दुल करीम शेख हसन पांगारकर, माननीय अब्दुल कादिर तांबे, माननीय अब्बास डावरे, माननीय निसार खतीब व माननीय हाजी अहमद देसाई यांच्या मदतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जून 2000 मध्ये मदरसा इस्लाहुल बनात उर्फ MIB गर्ल्स हायस्कूल खेड या नावाची मुलींची शाळा स्थापन करण्यात आली. या शाळेला साजेसे असे टू टर्न खेड सिटी इंटू नॉलेज सिटी हे ब्रीदवाक्य देण्यात आले. सुरुवातीला शाळेला इमारत नव्हती, पण हेतू चांगला आणि मन स्वच्छ असेल तर ईश्वर सुद्धा धावून येतो या उक्तीप्रमाणे खेडचे समाजसेवक माननीय जलाल राजपूरकर यांनी राजपूरकर कॉम्प्लेक्स, महाडनाका खेड येथे 2 फ्लोअर सुरुवातीला वापरावयास दिले. त्यावेळी माननीय रिद्वान अब्बास डावरे यांनी 4 फ्लॅट, माननीय वासिक अब्दुल रहिमान खतीब यांनी 2 फ्लॅट व माननीय अब्दुल करीम शेख हसन पांगारकर यांनी 1 फ्लॅट खरेदी करून शाळा भरवण्याचा प्रश्न सोडविला आणि खऱ्या अर्थाने या इमारतीच्या बागरूपी शाळेत उद्याच्या भविष्याचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. सुरुवातीला 5वी व 8वीचा वर्ग केवळ 13 मुलींवर सुरू करून माध्यमिक शाळेचा पाया रचला. 2003 साली इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू केला. या प्राथमिक शाळेला मदरसा इस्लाहुल अत्फाल म्हणजेच MIA KG अँड प्रायमरी स्कूल खेड असे नाव देण्यात आले. सुरुवातीला या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून एप्रिल 2008 पर्यंत माननीय सौ नसीम इस्माईल मुकादम यांनी उत्तमरित्या काम पाहिले. त्याचबरोबर सहाय्यक शिक्षिका सौ आयेशा देसाई यांनी देखील अथक परिश्रम घेतले. तदनंतर मे 2008 ते जुलै 2009 या कालावधीपर्यंत माननीय करबेलकर सर यांनी प्रभारी मुख्याध्यापक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आणि आता आजी मुख्याध्यापक माननीय शहाबुद्दीन परकार सर हे या शाळेचा विजयी रथ डौलाने पुढे नेत आहेत. त्यावेळी एकूण 9 शिक्षक व 3 शिक्षकेतर कर्मचारी होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी शाळेची स्वतःच्या मालकीची बसही होती. हळूहळू ही शाळा उत्तम शैक्षणिक पातळीमुळे अधिकाधिक विद्यार्थिनींच्या संख्येने बहरत गेली.
तसतशी जागेची अडचण भासू लागली. या शाळेला स्वतःची अशी एक सुसज्ज इमारत हवी होती. परंतु या समस्येवरही स्वार होत शोधलं तर सापडतं या सुंदर ओळीनुसार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ARD खतीब सर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने डाकबंगला खेड येथे शाळेसाठी योग्य असलेली जागा पाहिली. त्यानंतर त्या जागेचे मालक माननीय अब्दुल करीम शेख हसन पांगारकर यांच्याशी जागेच्या व्यवहाराबाबत चर्चा केली. सुरुवातीला त्यांना ही जागा मदरसासाठी द्यायची होती. परंतु असे असून देखील शाळेसाठी जागा देण्याचे त्यांनी हसत हसत मान्य केले व ती जागा संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने व अफजल जाफर खान महाडिक यांच्या मदतीने खरेदी केली. स्वतःची जागा मिळाली, परंतु पुढील खर्चाचे काय हाही प्रश्न आवासून उभा होताच. परंतु म्हणतात ना, ज्योतीने ज्योत पेटते, त्याप्रमाणे या इमारतीसाठी अनेकांनी उदारपणे हात पुढे केले. सन 2008 मध्ये इमारतीची पायाभरणी करण्यात आली. हातात पेटता कंदील घेऊन त्याच्या साहाय्याने अंधारातून पुढे पुढे गेलो तर मार्ग हा निश्चितच सापडतो. अगदी तसेच इमारतीचे बांधकाम होत होते. आज 1 एकरच्या या जागेत ही इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. या इमारतीच्या देखण्या रूपामागे अनेक दानशूर व्यक्तींचे व कष्टाचे हात आहेत. त्यामध्ये AE कालसेकर एज्युकेशन ट्रस्ट मुंबई, मौलाना अब्दुल कलाम आझाद फाउंडेशन, IDMI, HRD न्यू दिल्ली, माननीय अफीजर, माननीय शेख मोहम्मद बिन जाबर अली अल्तानी कतर, किंग ऑफ सौदी, माननीय AK तांबे, माननीय श्री वासिक खतीब, माननीय गुलाम मोहम्मद देसाई, माननीय हामिद महाडिक, माननीय इक्बाल ढेनकर, माननीय अशरफ निळीकर, माननीय शाळेला अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची पाऊले लागली आहेत. त्यामध्ये माननीय शिक्षण संचालक व उपसंचालकांचाही समावेश आहे. माननीय ममाणे साहेब, माननीय देसले साहेब, माननीय मराठे साहेब, कोकण बोर्डाच्या नूतन अध्यक्षा माननीय सौ काळे मॅडम, माननीय गोंधळी साहेब, माननीय कुलकर्णी साहेब, खेड दापोली मंडणगडचे आमदार माननीय संजयराव कदम, खेडचे नगराध्यक्ष माननीय वैभवजी खेडेकर, डाएटचे प्राचार्य माननीय गजानन पाटील साहेब, माजी प्राचार्य माननीय शेख साहेब, माजी खासदार माननीय HM दलवाई साहेब, माननीय श्री PA इनामदार साहेब, माननीय हसन चौगले साहेब, कोकण कृषी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर माननीय मगर साहेब, माननीय मुराद बुरोंडकर, खेडचे माननीय शिक्षण विस्तार अधिकारी बाईत साहेब, माननीय लेखक अण्णा शिरगावकर, खेडच्या पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की मॅडम, अशा अनेक मान्यवरांनी शाळेला भेटी देऊन शाळेचे कौतुक केले आहे व शाळेला आवश्यक ते सहकार्य देखील केले आहे. संस्थेचा पुढील मानस सिनियर कॉलेज सुरू करावयाचा आहे. त्याशिवाय विद्यार्थिनींना जीवनावश्यक असलेले व्यावसायिक कोर्सही सुरू करावयाचे आहेत. आपल्या प्रशालेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थिनी 25 किलोमीटर इतका प्रवास करून येत आहेत. विद्यार्थिनींना विविध संस्थांमार्फत स्कॉलरशिप मिळविण्याकरिता विशेष प्रयत्न केले जातात. संस्थेकडून गरीब विद्यार्थिनींकरिता जकात फंडातून आर्थिक मदत केली जाते. समाजातील दानशूर लोकांकडून उदारपणे मदत केली जाते. तसेच प्री मॅट्रिक स्कॉलरशिप व पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मिळवून दिली जाते. प्रशालेतील शिक्षक वर्गाला उत्तम प्रशिक्षण मिळावे याकरिता संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. त्याकरिता शिक्षकांना व मुख्याध्यापकांना संस्थेच्या स्वखर्चाने दिल्ली, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, आग्रा या ठिकाणी नेले आहे. काही वेळा विमानानेही प्रवास केलेला आहे. अनेक शैक्षणिक कार्यक्रम मग ते कोठेही असो, महाराष्ट्र किंवा राज्याबाहेर शाळेला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. एकंदरीत ज्या उद्देशाने शाळेची स्थापना करण्यात आली आहे तो उद्देश सफल होताना दिसत आहे. सरकारच्या पैशातून गुणवत्तापूर्ण शिक्षण कशा प्रकारे दिले जावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की पहुंचे पाठशाला और भी ऊंचाई पर, यही है हमारा सपना. पहुंचे पाठशाला और भी ऊंचाई पर, यही है हमारा सपना.
करते रहेंगे प्रयास हम। आप सिर्फ दुआओं की बरसात करना, दुआओं की बरसात करना।